गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग गाईज. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि गाईज जवळजवळ 1 महिन्यापूर्वी मी एक ब्लॉग टाकलेला गणपतीचा, म्हणजे तेव्हा आम्ही गेलेलो बापाची मूर्ती चॉईस करायला. तर ज्याने कोणी बघितला नसेल तो ब्लॉग, तर लवकरात लवकर जावा, तो ब्लॉग बघा. भरपूर मस्त होता आणि चांगला रिस्पॉन्स पण मला भेटला त्या ब्लॉगमुळे. तर ती आपण मूर्ती तिकडे चॉईस केली आहे तेव्हा. तर आता तीच आपण मूर्ती आणूयात. आणि आज आत्ता 2 दिवसानंतर आहे गणेशोत्सव. तर आपल्याला काय करायचं आहे, आता ती मूर्ती घ्यायला जायचं आहे, ती आणायची आहे. आणि इथे एक आपला एरियातला आहे ना, एक दादा आहे पिण्याचा, त्याचा जो गाळा आहे, तर त्या गाळ्यामध्ये ती एक मूर्ती ती आपली ठेवायची. आपला पाटणांचा राजा येतो ना, तर ती आपल्या मूर्ती तिकडे ठेवायची आहे. आणि उद्याच्या रात्री 12 वाजता ठीक ती आपल्याला मूर्ती आणायची आहे आगमन कर. तर अशा पद्धतीने ती मस्त करायचं आपल्याला. आगमन होईल आपल्या पाटलांच्या राजाचा. आणि भरपूर एक्सायटेड आहे. जवळजवळ 1-1.5 आठवडा झाला असेल नुसतं मनात तेच विचार चालले आहेत, ब्लॉग वगैरे करायचं आहे, गणपती येत आहेत, असा तसा भरपूर काय काय अजून विचारतात, असं करेन तसं करेन. ओके गाईज, तर आता मूर्ती आणायला चाललो आहे आम्ही. तर लेट झाला आहे आणि आता मी तर थोड्या वेळात रेडी होईल. इथे सगळे स्वयं वगैरे रेडी झालेलं आहे. इकडं स्वयं, तिकडं आरुष आणि इकडं ऋतिता पण आलेला आहे. एकदम रेडी वगैरे होऊन एकदम मस्त. आता 8 वाजलेत. हा नाही, बाईक स्कूटी. आता 7 वाजलेत बघा. आता मी इथे आतमध्ये येतोय, माझा पाऊल इथे आहे. आता येऊ मी राईट पाऊल टाकतोय, हे असं खिचतोय, याला मारतोय, चालू आहे. आता या आपल्याला मी असं बघतोय, आपली इथे हात करतोय. आता आपली तुझ्याच इथं बघते. बघा, ब्लॉगर आर्यन पाटील याला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि फुल सपोर्ट करा, शेअर करून. थँक्यू सो मच. ओके गाईज, तर आता 8 वाजलेत आणि आम्ही संध्याकाळीच निघणार होतो, पण सांगितलं की आता नको. फोन करून त्यांनी सांगितलं तिकडून, बाबा आत्ता नका येऊ, संध्याकाळी 8-9 वाजता या, कारण की तेव्हा आता भरपूर गर्दी आहे. आता पण गर्दी आहे, पण कसं आहे, जास्त असेल तेव्हा गर्दी म्हणून. आणि आपला आरुष पण जाम एक्सायटेड आहे. किती वाजता उठला तू सकाळी? तर 6 वाजता उठलाय आणि 8 वाजता त्याने आंघोळ वगैरे करून एकदम टॉप रेडी होता. आणि असंच रेडी एकदम, शर्ट वगैरे घातलेला दुपारी त्यांनी निघण्यासाठी. मग म्हणून लेट झालं. ओके गाईज, तर चला आता आम्ही निघालोय. आणि मी आता जी मोबाईलची फ्लॅश होती ना, म्हणजे वरची जी फ्लॅश आहे ट्रायपॉडची, ती लावली आणि ट्रायपॉडला मोबाईल लावलाय. तर आता आम्ही निघालो ॲक्च्युली गणपती आणायला. आणि वाजलेत 1 मिनिट, मागवून लाईट आहे ना. हां, तर आता पहिली जरा निघतो आणि मग बोलतो. ओके गाईज, तर अरे यार लाईटीने खरंच गाईज जाम भारी काम केलं आहे. आणि इथं योग कुठे गेला? इथं योग पण आलाय, इथं ऋतिका पण आहे. चला आता निघतो आम्ही. थांबा जरा, मला सेट करून दे. माझ्या उभं आम्ही आता सगळे निघालोय ॲक्च्युली. आणि आम्हाला दाखवतो. तर ही बघा, ही आपली LF49 ही आज आपल्यासोबत येणार आहे, ठीक आहे. आणि ही आपली कार. तर या कारमध्ये आपल्याला जायचं आहे. इथं आप्पा आबा आमचे आणि बघा छोटे मुलं. अरे थांब नाही, दाखवतोय ना. इथं आरुष आहे, आम्हाला दिसणार नाही. इथं स्वयं, तिकडं तन्वादा, प्रसाद, इथं तन्वी, रिया, हिरेश दादा. अरे त्याच्या आईला पाऊस सुरू झाला इथं. काहीच बघितलं काय आता काय गंमत झाली मी सांगतो. आले इथं आवाज चालू केलाय. ऍक्च्युली सिंगाला पाऊस पडतोय जाम जोरात. पप्पा पण नाही येणार, काही एवढे जात नाही आले, तर यायला आम्हाला जाम नाही होईल. पण ठीक आहे, आपण जाऊया आणि एन्जॉय करूया. ॲक्च्युली
आम्ही जास्त जण जातो नाही नाही तर नॉर्मली भरपूर जण जातो आम्ही. आणि आत्ता ॲक्च्युली झालं पाऊस सुरू आणि या 4 वाजता टेन्शन नाही. आम्ही आमचं एअरपोर्ट पण नाही तर जोरात पाऊस झाला आम्हाला मला दाखवतो काय. तर हे बघा इथं पाऊस सुरू झालेला आहे जोरात लाईटीमध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे गाईज, तर चला आता आम्ही निघतोय. इथं कार पण निघाली आपली आणि आम्ही पण निघतोय. आणि ॲक्च्युली कसं आहे तर पाऊस थांबला थोड्या वेळासाठी आणि आता आम्ही चाललो आहे खायला रेनकोट वगैरे घ्यायला. इथं लई टाईमपास होईल. आणि हे बघा हे दिसतोय ना कॅमेऱ्यात दिसतोय ना. चला बाय बाय. तर ही पण निघाली आणि आपला दादूस माझं इथं स्कूटी काढली हवी. हे दोघं इकडं योगा आणि ऋतिक दादा आणि इथं आपला दादूस. सगळी निघाली गणपती बाप्पा आणायला. इथं आपली मंडळी बघा तिकडं. ॲक्च्युली बघायला ना इथं जाम ट्रॅफिक झालेली आणि आता आम्ही रात्री म्हणून चाललोय का बाबा ट्रॅफिक आपल्याला लागायला नको जास्त. आता बघू किती वेळ आपल्याला ट्रॅफिक लागते. आज पण बसला तर ऋतुजाच्या बाईकवर. हो भाई हे बघा हे इथं त्या गाडीवर गेला का अरुष कारमध्ये नाही. आणि काहीच कसं आहे नॉर्मल आम्ही दुपारीच जायचो म्हणजे कसं आहे दुपारचा टेन्शन नसतो. सीन वगैरे पण माझी सूट मस्त झाले असते आणि मस्त मजा आली असती. बट तो प्रॉब्लेम झाला ना तेव्हापासून आम्ही म्हणून संध्याकाळी आज निघालो रात्रीची ॲक्च्युली. तर आता बघू आपण रात्री किती वाजता आपल्याला घरी पोचायला. चला आता निघूया आपण. गणपती बाप्पा मोरया. खतरनाक. म्हणून रात्रीचा सीन शूट नाही करतात एवढा का अंधारात दिसत नाही ना नुसती लाईट लाईट दिसते. मजा नाही. ये बघा आपला कुत्रा. ये कुत्रे को लेके घूम रहे बीच पे दिख रहा नहीं है. ये छोटा कुत्रा है हमारा. छोटा कुत्रा ये मॉडल बैठा है. हाँ, पीछे वो शिव भगवान का नंदी है हमारा. नंदे म्हणून ब्लू ब्लू. ऐसे हम लोग पैर से और इसको कुतरा कहते हैं पर काटता नहीं है छोटा है. क्यूटी पाय काय क्यूटी पाय. काय तर बघू शकता इथं रिक्षा बंद पडले आणि त्याच्यामुळे एवढं ट्रॅफिक. तसं बघायला गेलो तर रिक्षामुळे नाही तर 24 तास ट्रॅफिकच असते. रात्री बघायला तुम्ही रात्री येतील ना एकदम रात्री तेव्हा पण भरपूर ट्रक वगैरे इथून चालू असतात. ट्रान्सपोर्टचा रस्ता आहे तो. आम्ही सकाळी जिमला जायचो तेव्हा पण ट्रॅफिक म्हणजे विचार करा एवढी ट्रॅफिक. हमको प्यार से दिया वाले फूले दिखे प्यार से. कौन है प्यार और मोहब्बत से डरता कौन है. अरे हमें भी तो पता चले हमसे प्यार करना कौन. काहीच तर आता चालू आहे गाव. यो बघा इकडे सिलर गाव आहे. जो मागच्या हँडी बघा ज्यांनी मस्त घर लावलेले तोच तो यो गाव. त्यांच्या याच गावाची पोरं होती. तर आता गाव चालू आले म्हणून हे बघा रस्त्यावर एकदम मोकळे. आणि ही आपली टीम. जय गणपती बाप्पा. अरे मंगल मूर्ती. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे देवी तुम्हाता. आता काय बोलू तुम्हाला. काय आम्हाला पण तसं दिसतोय जसं तुम्हाला दिसतोय. काहीच नाही आहे इथं पुढं एकदम आळोख आहे. ओके गाईज, तर आता आम्ही ना जरा प्लॅन चेंज झाला आहे. कारण की कसं आहे आम्ही दोघं एक बाईक एक स्कूटी आहे ना तर आम्ही लवकर पोचलो आहे पडाट काढून. तर आम्ही आता चाललो आहे कवडला. तिकडं आरती इथे आहे ना पायरा वगैरे पण भेटेल. तर तिकडे जर आम्ही थोडा वेळ बसू कारण की आता तिकडे जाऊन अनगावला गेलो. इथून थोडासाच लांब आहे अनगाव. तिकडे गेलो मग जरा परत थांबणार तिथं ट्रेक इथं आपण थांबूया आणि मग थोड्या वेळात निघूया आपण अनगावला. ठीक आहे तर चला लेट्स गो. तर पोचलो आपण आरतीच्या इथं.
चला आता आपण पुढे जाऊया. स्पायरा आले. स्पायराकडे आपण आले. हा स्पायराकडे आपण आलोय. बाचीला भेटायला आलेलो आहे मी. सो आणि ही माझी सेकंड बाची. कुठे गेली? कुठे गेली? राणी कमी या. हे बघा हिचं नाव आहे राणी. कशाला आवडला बघ एवढं याची बेकर फाटली योगची. तुला काय वाटत नाही का तुला? तिला बघ किती आनंद झाला बघ. तुला काय वाटत? तेवढा बघ तू कटिंग केल्या. काय योगा घाबरला? चला काहीच तर फायनली अनगावला पोचलोय आणि म्हणजे अनगाव गावात पोचलोय हा. आणि इथं डेकोरेशनचं वगैरे सामान भेटेल तुम्हाला. आणि हे बघा ही आपली गाडी दुसरी. ओके गाईस तर मागं त्या साईडला या गाडीच्या त्या साईडला मागं आपली गाडी आलेली आहे. आणि आता आपण जाऊया आपली मूर्ती बघायला. मला पण घेतलं. आणि हे पण आलेले आहेत. तिकडं दादूस, इकडं योग, आरुष, ऋतिका. आता आपण बघूयात त्या साईडला जाऊन आपले दादूस वगैरे आहेत का. पहिले इकडे जाऊ आतमध्ये. आपली मूर्ती एक नंबर आहे. आणि इकडं पण ज्या आधीच्या मूर्त्या होत्या ना ज्या पेंट नव्हत्या त्या पण आता पेंट झाल्या तुम्हाला दाखवतोच. तर हे बघा एकदम मस्त मस्त इथं अजून मूर्त्या ॲड झालेल्या आहेत. आणि ह्याच ज्या होत्या मूर्त्या त्या आपण मागच्या वेळेला आलेलो तेव्हा बघितलेल्या. त्याचा पेंट वगैरे मस्त झालेलं आहे. बघा मस्त मस्त गणपती. ह्या मागच्या वेळेला पण दाखवलेल्या मी आले होते आता. ही बघा ही पण मस्त एकदम. चला आता आपण बघूयात तिकडं आपली आहे का नाही. काय बोलतोस गाईस? तर आता आपण बघूया आपला पाटलांचा राजा कशा रूपात आहे. म्हणजे मला तर माहितीच आहे. आम्ही जाऊ का घरी? ए नाव आहे त्याचा पाटलांचा राजा. वर्ष 63वा. हे तर आहेच. हे बघा हे ऑलरेडी पोचलेले आहेत. काय काय गोंगाट काय अरे आम्ही इथं ऑलरेडी पोचली ती पोरा. हा पण आला काय? निलेश दादा, तिकडे तनिष, तिकडे हे सगळी तर स्वयं पण मस्त पेंट वगैरे करून मस्त वाटतं. मोरया गणपती बाप्पा मोरया. बोला गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. उंदीर मामा की. तुझी चप्पल कुठली घेतली ना वरती तर नाही ना. मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. तुम्ही बसा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. सीट मागं करू का जरा? योग जा आता. तू बाईक हे आरुषला पाठवा. चपला कुठे पुढून घे ना कच्चे म्हणून. तर बाप्पा बघू शकता आतमध्ये. आणि तो योग पण आता कार मध्ये जाऊन बसलाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. ओके गाईस तर आता आमच्या सोबत येते तन्वी म्हणजे ऋतुजा बरोबर. आणि आता आम्ही निघतोय घरी. तर चला आम्ही आता निघतो घरी. काय गाडी काढतोय तिने गाडी काढले ते बसलेत पण. आणि आता आम्ही निघतो घरी. तर चला आता नंतर भेटतो. बाय. तर काही रुपेशदा पण आता आपल्याला जॉईन करतोय. गणपती बाप्पा मोरया मोरया. गणपती बाप्पा अरे मोरया मोरया.
मोरया मोरया मोरया. तर लाईट दिसतं ना आता. मोरया. हे बघा इथं मस्त मस्त भारी भारी मूर्त्या आहेत. आता आपल्याला जास्त टाइम नाही कारण की भरपूर वाजलेले आहेत आता, म्हणून आपल्याला लवकरात लवकर घरी जावं लागेल. चला, जर टाइम असता ना तर सगळ्या मूर्त्या कव्हर केल्या असत्या आपण. बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया उंदीर मामा की जय. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा. मोरया अरे मंगल मूर्ती. मोरया अरे बाप्पा बाप्पा. मोरया अरे गणपती बाप्पा. मोरया. आता स्कूटीवर तेच तर बघू शकता आपली इथं गाडी आलेली. मंगल मूर्ती मोरया. हे बघा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. फोटो नंतर काढणार आता कारण की आता ह्याच्यात हा. अरे पण ह्याच्यात कॅमेरा बरोबर नव्हता. बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा. मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. काहीच तर आता ह्या काळात आपली इथं ही मूर्ती ठेवावी लागेल कारण की उद्या आगमन. उद्या आपल्याला ती बाप्पाची मूर्ती मस्त इकडून रोडवर वरनं आता त्या साईडला न्यायला लागेल. आपल्या बाप्पाला ओके गाईस. तर आत्ता जो तुम्ही बघितलं ना आधीचा क्लिप ती होती कालची, म्हणजे होती तेव्हा 5 सप्टेंबर आणि आत्ता आहे 6 सप्टेंबर. तर एक दिवस आपल्याला थांबायला लागला कारण की जरा त्यावर मूर्तीवर अजून डेकोरेशन वगैरे करायचं होतं. आत्ता थोड्या वेळातच आम्ही निघतोय बाप्पाचा आगमनाला, म्हणजे पाटलांच्या राजाचं आगमन करायचं ना आपल्याला, तो करायचं. तर भरपूर एक्सायटेड आहे त्याच्यासाठी. आणि आत्ता आपण जाऊयात जरा पुढे, तुम्हाला काही दाखवायचं. ओके गाईस, तर ही बघा, ही आपल्या बाप्पासाठी पाटलांच्या राजाची फ्रेम, नेमप्लेट आणि हा आपला वर्ष 63 आहे. कारण की गाईस 63 वर्ष झाले आपण बाप्पा बसवतो घरात. तर चला तुम्हाला आपल्या बाप्पाचं डेकोरेशन दाखवतो. तर हा आपला आहे 2024चा पाटलांच्या राजाचा डेकोरेशन. 30 मिनिटात. काय रे, एक्सायटेडच का नाही तू? ह्यो तो कालपासून थकलाच आहे वाट बघून बघून. हे बघ आता पण रेडीच आहे. ह्यो पण सकाळच्या 8 वाजेपर्यंत उठलोय गणपती आणखी म्हणून. सर हे बघा इथं मस्त रांगोळी वगैरे काढल्या आपल्या बाप्पाच्या आगमनाला. हे बघा इथं फ्लॅश मारून दाखवतो कारण की अंधार आहे ना. हे बघा पूर्ण तिथपर्यंत. अरे अरे तू वाट नको राहूस. ओके गाईस, तर आता चला आपण निघूया आपल्या बाप्पाच्या आगमनाला. तिकडं आता गेट वगैरे खोलत आहेत आणि इथं कुठे गेला आणि इथं तनवाद आहे, इथं आणि किती आहे, अंधारात दिसत नाही. अरे फ्लॅश लावले तरी. आणि आता त्या साईडला जायचं एकदम. तर आपण मी इकडून जातो, जसं मागच्या वेळेला निघालो ना तसा.
आणि तिकडून आहे ना एकदम खतरनाक रस्ता आहे, एकदम भयंकर. आणि हे सगळी कारमध्ये चाललीत. ओके गाईस, तर फायनली आता थोड्या वेळातच आपल्याला दर्शन होतील आपल्या पाटलांच्या राजाचे आणि भरपूर मजा येणार आहे. तर चला बघूया. सगळे आपले भाऊ लोक पोचलेले आहेत आणि हे तर कार घेऊनच पोचलेत, ते पुढे असतील. इकडं पप्पा आहेत, इकडं आप्पा आले. चला आता निघूया. सगळी मंडळी तिकडं आहे अजून. दादा पण आलाय, इथं ऋतिक दादा आणि इथं राजन दादा याबी केला प्रेशर फिशर करून मास्क बीस लावून घे. आणि तिकडे राकेश दादा पण आहे. मला नीट घे. हा थँक्यू. आपले कार पण आले. तर इथं आपण आधी केलेलं आहे. तिकडं गाड्यांना पण थांबवलं. तिथं राकेश दादा, बघा कसा पाटलांच्या राजाला पूर्ण रोड खाली झालाय.
चालेल बघा पोह्यांचा कार्यक्रम झाला इथं चालू आणि आता ही चहा घेऊन आली. तुला पाहिजे का? हो गुणगान तुझे ओठांवर गाऊ दे चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे रे नाथाचा नाथ तू मायेची हाक तू भक्तीचा नाद तू माऊली तुझी दया बाप्पा तू बोल गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा लड़का नया भी नहीं है ना ही उसने नया कपड़ा पहना है फिर भी आया है फ्रंट कॅमेरा चालू आहे हा? बॅक कॅमेरा चालू आहे. हॅलो गाईस कसे आहात? आमचा आज गणपती आला आहे बघा तुम्ही. ये लड़के को देखिए ये लड़का नया नहीं है ना ही इसने कपड़ा भी 7 दिन पुराना पहना है मला हुआ फिर भी गणपती लेने आया है. इसकी मुंह देखिए हा याचा तोंड पहा पाण्यासारखा नाही पण पहा अरे चा ऐकते जरा नीट कोंबडी मार कट कर. काय करतात अरे बाप्पा. आता जोका जरा मारेल मार खेळतो आता कडचा मेरा. आमरे 360 मोठ्या